श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्हाला असे वाटते का तुमची कर्जातून सुटका व्हावी, प्रचंड धन तुमच्याकडे आकर्षित व्हावे आणि तुम्हाला असे यश प्राप्त व्हावे ज्याची तुम्ही जन्मजन्मांतरापासून वाट पाहत आहात? तर तुमच्याकडे संधी चालून आली आहे. आम्ही असा मंत्र घेऊन आलो आहोत जो जादूची कांडी आहे. तुम्ही जर हा मंत्र संपूर्ण ऐकला, मनोभावे ऐकला, तर तुमची प्रत्येक इच्छा, कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल आणि तुम्ही अक्कलकोटला पेढे घेऊन जाणारच. स्वामी तुमच्या त्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. अट एवढीच आहे, तो मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे. अर्धवट ऐकण्याचे पाप करायचे नाही. मग स्वामी तुम्हाला इतके देतील की तुमची झोळी घेण्यासाठी कमी पडेल. हा मंत्र अतिशय रहस्यमय आणि प्रभावशाली मंत्र आहे. तो संपूर्ण ऐकल्यास तुमच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतात. चला तर मंडळी, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. स्वामी म्हणतात, बाळा, तू स्वतःला एकटे समजतोस का? पण ऐक, एकटेपण आणि एकांत यात खूप फरक आहे. एकटेपण तुला कुमकवत करतं आणि एकांत तुला स्वतःची ओळख करून देतं. मी तुला जगापासून तोडलं कारण मला तुला स्वतःशी जोडायचं होतं. जोवर तू बाहेरच्या गोंगाटात हरवलेला असतोस तोवर तुला आतला माझा आवाज ऐकूच येत नाही. तुझी ही सध्याची स्थिती म्हणजे शिक्षा नाही, तर ती माझ्याशी संवाद साधण्याची सुवर्ण संधी आहे. बाळा, तुला वाटते की सर्व काही नष्ट होतंय, हातातून जातंय, पण विश्वास ठेव, मी तुझ्या आयुष्याच्या पाठीवर एक नवीन आणि राजेशाही कहाणी लिहायला सुरुवात केली आहे. जुन्याला धरून ठेवू नकोस, पुसले जाऊ दे. कोरी पाठीच नवीन धडा गिरवू शकते. तुला वाटतं की मी तुझ्या मागे उभा आहे. नाही रे बाळा, जेव्हा रस्ता सरळ आणि सोपा असतो तेव्हा मी तुझ्या मागे असतो तुला सांभाळायला. पण जेव्हा रस्ता काट्याकुट्यांचा, अंधाराचा आणि कठीण असतो तेव्हा मी तुझ्या मागे नसतो, तर तुझ्या पुढे चालत असतो. का माहीत आहे का? कारण तुझ्या पायाला टोचणारे काटे आधी माझ्या पायाला टोचावेत. तुझ्यावर येणारे वार आधी माझ्यावर व्हावेत. आज तुला जो त्रास होतोय तो फक्त 10% आहे. बाकीचा 90% त्रास मी माझ्यावर झेलला आहे. तुला याची कल्पनाही नाही. कधीतरी आकाशाकडे बघ, तिथे काळे ढग येतात, विजा कडाडतात, पण आकाश कधी घाबरतं का? नाही, कारण आकाशाला माहीत असते की ढग तात्पुरते आहेत, पण आकाशाचा निळेपणा शाश्वत आहे. तू त्या आकाशासारखा आहेस आणि ही संकट त्या ढगासारखी येतील आणि जातील, पण तुझा आत्मा, तुझा चांगुलपणा आणि माझा आशीर्वाद हे कधीच बदलणार नाही. माझ्यावर एक उपकार करशील? आजपासून स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही. सूर्याला कधी वाटतं का की मी चंद्रासारखा शीतल का नाही? किंवा फुलाला वाटतं का मी फळासारखा गोड का नाही? नाही ना. प्रत्येकाचं काम वेगळं आहे. तू जसा आहेस तसाच मला प्रिय आहेस. तुला कोणासारखं होण्याची गरज नाही. तू माझा अद्वितीय चमत्कार आहेस. बाळा, आता काळजी करणं सोडून दे. ज्या नावेचा सुकाणू माझ्या हातात आहे ती नाव वादळात डगमगू शकते, पण बुडू कधीच नाही शकत. तुझा श्वास, तुझं ध्यास आणि तुझा विश्वास हे सगळं मी जपून ठेवलंय. शांत हो, खूप शांत. जसं आईच्या कुशीत बाळ निर्धास्त असतं तसा तू माझ्या कुशीत आहेस. जगाची पर्वा नको, उद्याची चिंता नको, फक्त तू आणि मी आणि हा अतूट विश्वास. बाळा, आता जरा शांत हो आणि मी जे सांगतोय ते नीट ऐक. तुला अनेकदा वाटतं की तुझं आयुष्य म्हणजे एक गुंता झाला आहे जिथे काहीच सरळ होत नाही, पण तुला एक उदाहरण देते. जेव्हा एखादा कारागीर सुंदर नक्षीकाम असलेली शाल किंवा स्वेटर विणत असतो तेव्हा जर तू त्या शालीकडे खालच्या बाजूने पाहिलं तर तुला काय दिसेल? फक्त धाग्यांचा विचित्र गुंता, कापलेल्या गाठी आणि लोंबणारे दोरे. तुला वाटेल की हे काय विद्रूप काम आहे, पण तो कारागीर जेव्हा वरून बघतो तेव्हा त्याला ती सुंदर नक्षी दिसत असते. बाळा, तुझ्या आयुष्याचंही तसंच आहे. तू सध्या तुझ्या आयुष्याकडे खालून बघतोयस, मानवी नजरेने बघतोयस, म्हणून तुला फक्त समस्यांचा गुंता आणि तुटलेले धागे दिसतायत. पण मी तुझ्या आयुष्याकडे वरून बघतोय आणि विश्वास ठेव,
ती नक्षी जी मी तुझ्यासाठी विणतोय ती पूर्ण झाल्यावर इतकी सुंदर आहे की जग बघतच आहे. आणि त्या अर्धवट विणलेल्या धाग्याकडे पाहून रडू नकोस. कारागिराच्या हातावर विश्वास ठेवतो कधीच चुकीचं नक्षी काढत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, तुमच्या जीवनातील सर्व दुःख नष्ट व्हावे, तर हा एक स्वामींचा मंत्र संपूर्ण ऐका आणि मग पहा चमत्कार. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था.
ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था. ओम
ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था। 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 ओम श्री अनामातीता अनंता श्री स्वामी समर्था।